एका 15 वर्षाच्या मुलाला जेव्हा विचारलं गेलं की तुझं नाव काय, त्याने गर्वाने उत्तर दिलं की माझं नाव आझाद. आईवडिलांनी दिलेलं नाव होतं चंद्रशेखर, पण देशासाठी त्यांनी स्वतःचं नाव ठेवलं आझाद आणि वचन दिलं की जोपर्यंत जगेन तोपर्यंत आझादच राहीन. आणि हेच ते चंद्रशेखर आझाद, ज्यांचं शरीर गोळ्यांनी भेदलं गेलं पण ते झुकले नाही. मृत्यू डोळ्यासमोर असताना देखील त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती. ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारे ते एकटेच होते, पण त्यांच्या डोळ्यात होतं ते स्वातंत्र्याचं स्वप्न. म्हणूनच ते म्हणाले होते, माझं पूर्ण शरीर गोळ्यांनी भेदलं तरी चालेल, पण मी जिवंत पकडलं जाणार नाही. 27 फेब्रुवारी 1931, अल्फ्रेड बाग, इलाहाबाद. त्या झाडाखाली शेवटची गोळी स्वतःवर झाडून चंद्रशेखर आझाद यांनी मृत्यूला कवटाळलं आणि अमरत्वाच्या मार्गावर अमर झाले. त्यांचं रक्त जमिनीवर पडलं आणि त्यातून उगम झाला त्या स्वातंत्र्याच्या वटवृक्षाचा. क्रांतीच्या तेजस्वी ज्वाला बनलेले अमर क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन.